येती गाणी साजणी साजणी नभात नभ दाटून आले काबरे मन हे झाले तू विना साजणी साजणी चिडत माझा हा मृतगंध संखद तू येना साजणी. असा बिट टू बिट व्हिडिओ एडिट करायचे तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. त्याआधी आपल्या युट्यूब चॅनल म्हणजेच आपल्या पीएस लिटर मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, असे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अलाइन मोशनचे 2 प्रोजेक्टची लिंक दिलेली आहे, शेक इफेक्ट प्रोजेक्ट आणि बिटमार्क प्रोजेक्ट. तसेच आपलं मटेरियल आजचं दिलेलं आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, येथे 2 प्रोजेक्ट दिसू शकतील तुम्हाला. त्यातला शेक इफेक्ट आणि बिटमार्क प्रोजेक्ट. त्याला बिटमार्क प्रोजेक्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बिटमार्क प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघू शकता इथे तुम्हाला मटेरियल दिसून जायला बघू शकता. येथे मुळात खूप सारं आपण पहिला 2 मटेरियल दिलं आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, इथे बघू शकता इथनं तुम्हाला 5.9च्या बीटपासून ते शेवटपर्यंत 30च्या बीटपर्यंत तुम्हाला इथं सगळं इमेज ऍड करून घ्यायचे. त्यासाठी प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे एक इमेज सिलेक्ट करायचं आणि इथं ऍड करून टाकायचं. असं करून जायचं शेवटपर्यंत बसून. असं एक इमेज घ्यायचे, प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचे आणि असं एक इमेज घ्यायचे, ते कट करून टाकायचे. बरोबर मी सांगतोय त्या पद्धतीने तुम्ही कट करून घ्यायचे. आणि तुम्हाला जर असा इथं स्क्रीनवर दिसणारा प्रॉब्लेम येत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. नेक्स्ट व्हिडिओ त्याच टॉपिकवरती येणार आहे. इथे बरोबर कट करून तुम्हाला शेवटपर्यंत म्हणजे जिथं जी बीट लावले ना तिथपर्यंत घ्यायचे. तर आपण सगळे फोटो ऍड करून घेतो. करायचे सर्व इमेज ऍड करून झाल्यानंतर इथे तुम्ही ग्रुप दिले आपण 2. पहिला ग्रुप मध्ये क्लिक करायचे आणि एडिट ग्रुपमध्ये जायचे. एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे बघू शकता, इथे अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसून जाईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, खाली इमेज म्हणून एक ऑप्शन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करायचे आणि कलर अँड फिलवरती क्लिक करायचे. कलर अँड फिलवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता या ऑप्शनवरती क्लिक करायचे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे इमेजेस दिसून जातील आपले. तर त्याआधी काय करायचं, मग नंतर आता तुम्हाला काय करायचं, तुमचं एक इमेज सिलेक्ट करून घ्यायचे. इथं प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचे आणि तुमचं इमेज सिलेक्ट करून घ्यायचे. अशीच पद्धत आहे ना त्या दुसऱ्या लेअरला बी करून घ्यायची, आता सांगितली तशी. बाहेर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं. प्लसच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर मीडियामध्ये जायचे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं, एक तर एक इमेज टाकण्यासाठी इमेज सिलेक्ट करून घ्यायचे. इथं 5च्या बीटपर्यंत इथे सिलेक्ट करून घ्यायचे. नंतर तुम्हाला काय करायचं बघू शकता, इथे आपण अशा प्रकारे केलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं बघू शकता, ही लेअर आहे ना खाली घेऊन जायचे, ट्रॅक करायचे खाली, अजून खाली घेऊन जायचे लेअर. अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचे. ह्याच्या खाली घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचे, ह्याच्यावर क्लिक करायचे, ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जायचे. त्यानंतर ह्याचं ब्लेंड 23-23च्या दरम्यान ठेवायचे. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, असा प्रकार झाल्यानंतर ही बॅक यायचे. जरा बॅक आल्यानंतर तुम्हाला काय करायचे, बॅक यायचे. बॅक आल्यानंतर तुम्हाला इथे शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये जायचे. शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पहिल्या नंबरचा त्याच्या पलीकडचा इफेक्ट कॉपी करायचे. त्यासाठी त्याच्यावर क्लिक करायचे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे त्या फोटोवर क्लिक करायचे. त्या फोटोवर क्लिक केल्यानंतर कॉपी इफेक्ट करून घ्यायचे. तर बॅक यायचे. बॅक आल्यानंतर तुम्हाला बघू शकता त्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचे. बिटमार्क प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, इथे 5.9च्या बीटपाशी यायचे आणि खाली यायचे. सगळ्यात खाली आल्यानंतर तुम्हाला काय करायचे बघू शकता, इथे वर यायचे जरासं. जिथे एक फोटो दिसत का ना, पहिला फोटो आहे तिथं, त्याच्यावर क्लिक करायचे. इफेक्टवरती क्लिक करायचे आणि त्या 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर पेस्ट इफेक्ट म्हणून ऑप्शन असेल त्याच्यावर क्लिक करायचे आणि ते एक इफेक्ट पेस्ट करून द्यायचे. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर तर डबल एकदा शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये यायचे. शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर त्याच्या पुढचा इफेक्ट घ्यायचे. त्याच्या पुढचा इफेक्ट घेतल्यानंतर तुम्हाला कॉपी करून घ्यायचे. ते कॉपी करून घेतल्यानंतर पुढे यायचे. पुढे आल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचे. बिटमार्क प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर इथे बघू शकता पुढे आल्यानंतर 5.9च्या पुढचं जे 2 बारीक फोटो का ना, त्याने हा इफेक्ट पेस्ट करायचा. त्याच्यावर क्लिक करायचा. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचे. ह्या 2 लेअर्स आहे का नाही बघू शकता, या 2 लेअर्सनी इफेक्ट हा पेस्ट करून टाकायचे. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, पुढचा इफेक्ट देण्यासाठी डबल एकदा शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये यायचे. शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचे, ह्याच्या पुढचा इफेक्ट द्यायचे. हा इफेक्ट देण्यासाठी इफेक्ट कॉपी करून घ्यायचे इथनं.
हा इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर इथे बॅक येऊन पेस्ट करायचे बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जाऊन पुढच्या फोटोजनी. त्यासाठी तुम्हाला काय करायचं इथे ओके म्हणून क्लिक करायचे. पुढे यायचे. पुढे आल्यानंतर तुम्हाला काय करायचे 8ची बीट दिसत असेल तुम्हाला म्हणजे त्याच्या पुढची बीट आहे ना त्यासाठी तुम्हाला काय करायचे इथे एक इफेक्ट म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचे पेस्ट इफेक्ट करायचे. तसंच आता काय करायचं तुम्हाला अशीच पद्धत पुढं देण्यासाठी तुम्हाला काय करायचे ही एक इफेक्ट इथं कॉपी झाला बघू शकता. इथे एक झाला त्यानंतर इथं द्यायचे. त्यानंतर तुम्हाला काय करायचे इथं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे त्याच्या एक फोटो सोडणार नाही दुसऱ्या फोटोला इफेक्ट द्यायचे. म्हणजे या फोटोला आपण इफेक्ट दिला ह्या फोटोला नाही द्यायचा ह्याच्या पुढच्या द्यायचा ह्याच्या पुढच्या नाही द्यायचा ह्याच्या पुढच्या द्यायचा असं करत जायचे. आता तुम्हाला काय करायचे बॅक यायचे. बॅक आल्यानंतर तुम्हाला काय करायचे बघू शकता इथे बॅक आल्यानंतर शेवट प्रोजेक्टमध्ये जायचे. शेवटचा इफेक्ट तुम्हाला अप्लाय करायचे. त्यासाठी शेवटच्या इफेक्टवरती जायचे. शेवटच्या इफेक्टवरती गेल्यानंतर कॉपी इफेक्ट म्हणून क्लिक करायचे. कॉपी इफेक्ट म्हणून क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत एकदा बिटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचे. बिटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचे इथे आता तुम्हाला काय करायचे ते आपण ते फोटो काढले आहेत का नाही त्याच्यावर क्लिक करायचे. ते आपण फोटो काढले पाहू शकता. तर आता तुम्हाला काय करायचे इथं आपण जे गाळलेला इमेज सोडलेत का नाही म्हणजे ते रिकामे इमेज सोडलेत का नाही त्यासनी हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचे. पेस्ट करून टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचे तर शेवटपर्यंत ऍड करून टाकायचे. तर मी लय मोठा व्हिडिओ करत बसत नाही कारण व्हिडिओ लय मोठा होईल त्यासाठी इथे एक इमेज सोडला आपण तिथे एक पेस्ट करायचे. आता काय करायचे शेवटपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करत जायचे तुम्हाला. शेवटपर्यंत इफेक्ट पेस्ट करत गेल्यानंतर आता पुढची स्टेप सांगतो तुम्हाला. इथं शेवटपर्यंत आपण इफेक्ट ऍड करायचे. त्यानंतर तुम्हाला काय करायचे परत एकदा माघार शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये यायचे. त्यानंतर हा जो तुम्ही बघू शकता एक आपण लेअर दिली आहे ती कॉपी करून घ्यायची. तिथनं कॉपी करून घेतल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टमध्ये शिरायचे. बिटमार्क प्रोजेक्टमध्ये शिरल्यानंतर बघू शकता इथे बिटमार्क प्रोजेक्टमध्ये शिरूया आपण. बिटमार्क प्रोजेक्टमध्ये शिरल्यानंतर तुम्हाला काय करायचे इथे बघू शकता पुढे एक 5ची बीट दिसत नाही तिथं तुम्हाला काय करायचे इथं त्या ह्याच्यावर क्लिक करायचे. इथं पेस्ट करून टाकायचे. पेस्ट करून टाकल्यानंतर बघू शकता इथं ह्याच्यावर क्लिक करायचे. इथं कट करून टाकायचे. कट करून टाकल्यानंतर हा इथं इफेक्ट देण्यात आला आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचे पुढे यायचे. पुढे आल्यानंतर तुम्हाला काय करायचे खाली जायचे. खालीचे जे आपल्याला काय करायचे आता इथे खालच्या पहिल्या फोटोला इफेक्ट द्यायचे. त्यासाठी तुम्हाला काय करायचे पहिल्यांदा शेकपीटमध्ये जायचे. शेकपीटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं पहिल्या नंबरचा शेकपीट आपण दिला नव्हता कोणाला तो कॉपी करून घ्यायचे. तो कॉपी करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचे परत एकदा बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचे. बिटमार्क प्रोजेक्टमध्ये शिरल्यानंतर तुम्हाला काय करायचे आता खाली यायचे. खाली सगळ्यात खाली आल्यानंतर काय करायचे हा इफेक्ट तिथं पेस्ट करून टाकायचे. पेस्ट करून टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचे हे सर्व लेयर्स दिसत आहेत का नाही जे आपण हे जे आयकॉन बंद आहेत बघू शकता ही एक आता 3-4 असे बघू शकता ही आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करायचे ते ऑन करायचे. त्यासाठी तुम्हाला ह्याच्यावर क्लिक करायचे. त्या डोळ्याच्या आयकॉनवरती क्लिक करायचे. अशा प्रकारे ऑन करून घ्यायचे. आणि हे खालचे जरी ऑन असतील तर त्यासाठी तुम्हाला काय करायचे त्याच्यावर क्लिक करायचे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचे. कलर अँड फिलमध्ये गेल्यानंतर ह्याच्यावर क्लिक करायचे. हा ग्रुप तुमचा ऑन होऊन जाईल. त्यानंतर पुढचा ग्रुप तसाच ऑन करून घ्यायचा आहे. तुम्हाला तसा ग्रुप ऑन करून देतो थांबा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं पुढचा ग्रुप तसाच ओपन करून घ्यायचा. कलर अँड फिलवरती क्लिक करायचे. ह्याच्यावर क्लिक करायचे आणि तसाच ग्रुप ऑन करून घ्यायचे. आणि हा व्हिडिओ आता कम्प्लीटली रेडी झालेला आहे. तर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला काय करायचे ह्या एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करायचे. एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचे वर तुमचा 1080p FHDचा व्हिडिओ दिसत असेल त्याच्यावर क्लिक करायचे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे दिसून जाईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचे क्वालिटी फुल करून टाकायचे. त्यानंतर तुम्हाला काय करायचे एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत एक्सपोर्ट होण्यास सुरू होतील. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि चॅनलवरती पाहिलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.